पुनर्विवाह भाग 2. राधिका स्वतःची बाजू सावरत स्पष्टीकरण देऊ लागली होती की नाही ते आपोआपच झालं. तू आता असा का बोलत आहेस? तेव्हा आधीने मॉलमध्ये जे काही झालं ते सगळ्यांना सांगितलं. राधिका म्हणाली, हे शक्य नाही आणि मान्य करायला सुद्धा तयारच नव्हती. मग शेवटी आदित्य बोलला, आता तरी खरी बोल ना, नाहीतर मी त्या डॉक्टरांना घरीच बोलावतो. तेव्हा घाबरून ती हो बोलली. त्यानंतर ती खूप माफी मागत होती. घराबाहेर काढू नको म्हणून गयावया करत होती. पण याचा आदित्यवर काहीच फरक पडला नव्हता. त्याने तिचे सगळे सामान घराबाहेर फेकले आणि हिला कुणीही घरात घ्यायचं नाही आणि घेतलाच तर मी हे घर सोडून जाईल अशी सक्त ताकदी देऊन रूममध्ये निघून गेला. राधिकाने विचारही केला नव्हता की जे सत्य तिने सगळ्यांपासून इतके दिवस लपून ठेवलं ते अशा प्रकारे समोर येईल. आता तिला कुठंच तोंड दाखवायला जागा राहिली नव्हती. शेवटी तिने आपले सगळे सामान उचलले आणि माहेरी निघून गेली. घरच्यांनी विचारल्यानंतर उडवाउडवीची उत्तरे देऊन त्यांना थोडे दिवसांसाठी राहायला आलेली आहे हे सांगितलं. तिला वाटले थोड्या दिवसात आदित्यचा राग शांत झाला की तो तिला घ्यायला येईल, कारण तो खूप प्रेम करायचा राधिकांवर. तिच्याशिवाय तो राहूच शकत नव्हता. तिला अगदी फुलपाखरांसारखा जपायचा. पण आजचे त्याचं रूप राधिकाने यापूर्वी कधीच बघितलेलं नव्हतं. त्यामुळं नाही म्हणायला तिला थोडी भीतीसुद्धा वाटतच होती. अस्वस्थ वाट बघण्याशिवाय तिच्याकडे काही पर्याय उरलेला नव्हता. इकडे आदित्य मात्र खूप दुःखी झाला होता. त्याचे आईबाबा त्याला झालं गेले विसरून जा, तिला परत घेऊन ये म्हणून त्याची समजूत काढत होते. परंतु तो या बाबतीत काहीच बोलायला तयार नव्हता. त्याच्या घरी तर सुतक लागल्यासारखं वातावरण झालेलंच होतं. साहजिकच आहे म्हणा, इतकं हसत खेळत राहणारा मुलगा अचानक शांत झाला होता. त्यामुळे घरच्याचीही देखील तीच अवस्था झाली होती. कुणालाच अन्न पाणी गोड लागत नव्हतं. इकडे राधिकाला मित्रमैत्रिणीसोबत आधीसारखं फिरायला मिळत नव्हतं. त्यामुळे थोडे दिवस तिला बरं वाटलं, परंतु आता तिलाही आदित्यची आठवण येऊ लागली होती. तिने बऱ्याच वेळा त्याला कॉल करायचा प्रयत्न केला, पण त्याने तिचा नंबर ब्लॉक केलेलाच होता. त्याच्या घरी जाण्याचा तर प्रश्नच नव्हता, कारण अशीही आधीपासून कुणाला ती आवडत नव्हती. काही दिवस घरी थांबून तेच ते विचार डोक्यात येतात म्हणून आदित्यने ऑफिस जॉईन करायचं ठरवलं होतं. घरच्यांनाही तो नॉर्मल होतोय हे बघून बरं वाटलं. त्याने ऑफिस जॉईन केल्याचं समजताच इकडे राधिकासुद्धा ऑफिसला जाऊ लागली. काही ना काही काम काढून त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू लागली. परंतु आदित्यला ती आपल्या नजरेसमोर पण नको होती, म्हणून तो तिला टाळत राहिला. असेच दिवस जात होते. आता आदित्य जास्तीत जास्त स्वतःला बिझी ठेवत होता. राधिकाला परत आणण्याचा तर तो विचारही करतच नव्हता. एका मित्राच्या सल्ल्याने त्याने तिला डिवोर्स द्यायचा विचार केला आणि ताबडतोब वकिलांबरोबर तिच्या घरच्यांच्याही डिवोर्स पेपर पाठवले. त्यांची आई घरीच होती. तिने ते पेपर बघितले आणि तिला कळून चुकले की राधिका आणि आदित्यचं भांडण झालेलं आहे. त्यामुळंच राधिकाला घर सोडून इथं येऊन राहत आहे. त्यांनी ताबडतोब राधिकाला घरी बोलावलं. अलका म्हणजे राधिकाची आई म्हणाली, हे सगळं काय आहे राधिका? राधिका म्हणाली, माझी काहीच चूक नाही. जबरदस्ती माझ्यावर ते असा आळ आणत आहे, असे बोलू लागली. तिच्या आईला तिचं म्हणणं खरं वाटलं, पण राधिकाने इतके दिवस ही गोष्ट आपल्यापासून लपवून ठेवली, त्यामुळं थोडा संशय आला. तरी पण त्यांनी तसं दाखवलं नाही. आता पुढं काय करायचं हा विचार दोघीही करतच होत्या. आदित्यला राधिकाला ऑफिसमध्ये टाळणं शक्य होत नव्हतं, कारण स्टॉपमध्ये सगळ्यांना माहिती होतं की ते नवरा बायको आहेत. त्यामुळे उगाच सगळ्यांसमोर तमाशा नको. त्याला तिच्याशी कुठल्याही प्रकारे संबंध ठेवायचे नको होते. त्यामुळं त्यानं तिला ऑफिसमधून काढून टाकले आणि सगळ्यांना ती आजारी आहे, त्यामुळं कामावर येऊ शकत नाही असे सांगितलं होतं. यानंतर तर राधिका खूपच अस्वस्थ झाली होती. आदित्य असा कसा वागू शकतो? मला कामावरून काढून कसा शकतो? असे नाना प्रकारचे प्रश्न तिला पडत होते. डिवोर्स पेपर पाठवण्यापेक्षा त्याने कामावरून काढून टाकले हा धक्का तिच्यासाठी खूप मोठा होता. रागारागात तिने ऑफिसमध्येही फोन करून त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याच्या असिस्टंटने सर बिझी आहेत आणि तुम्हाला काहीही बोलायचं नसेल तर तुम्ही त्यांच्या वकिलांशी बोलून घ्या असे म्हणून फोन ठेवून दिला. आता तर तिला खूपच अपराधी झाल्यासारखं वाटू लागलं. तिला वाईटही वाटतच होतं आणि स्वतःचा रागही येत होता.
आयुष्यात पहिल्यांदा तिला आज हरल्यासारखं वाटत होतं. पण हार मानणाऱ्यांमधली ती नव्हती. तिने त्याच्या मित्रांचा फोन करून त्याने असं का केलं हे विचारू लागले. त्याचे मित्रही त्याच्याच बाजूने होते. तेही तिच्याशी बोलणं टाळू लागले. ती खूप उदास होती. अशातच तिला तिचा एक जुना मित्र भेटला आणि भावनेच्या भरात तिने त्याला सगळं सांगितलं. तो मित्रही तिच्यासारखाच होता. तोही तिच्या वागण्याचं समर्थन करू लागला. तिला बरं वाटलं की कुणीतरी तिची बाजू घेत होतं. घरी तिच्या आईला पण खरं काय ते समजलेलंच होतं. त्यामुळं ती सुद्धा राधिकालाच बोलत होती. त्या मित्राने या संधीचा फायदा घेतला आणि तिला स्वतःच्या जाळ्यात ओढण्याला सुरुवात केली. कारण त्याला पैशाची गरज होती. राधिकाला तर आधीपासूनच लोक ओळखता येत नव्हती. ती देखील त्याचे म्हणणे ऐकू लागली. जेव्हा तिने डिवोर्स पेपर त्याला सांगितले, अभय म्हणाला, तू इतक्या सहजासहजी त्याला सोडू नकोस. चांगले पैसे घे त्याच्याकडून आणि मगच त्याला डिवोर्स दे. राधिकाने सुद्धा त्याचे ऐकून आदित्यला डिवोर्स हवा असेल तर 10 लाख रुपये द्यावे लागतील असे सांगितले. आदित्यसाठी 10 लाख ही रक्कम फार मोठी नव्हती. तरीसुद्धा त्याला पैशाचे महत्त्व माहिती होते. त्यामुळं तो थोडा विचारातच पडला. पण काही दिवसातच त्याने ही अट मान्य केली. कारण काहीही करून त्याला तिच्यासोबतचे सगळे संबंध संपवायचेच होते. काही दिवसातच त्याचा रीतसर डिवोर्स झाला व दोघेही आपापले आयुष्य जगू लागले. आदित्यला अधूनमधून राधिकाची आठवण यायचीच. पण लगेच ती त्याच्याशी कशी वागली हे आठवून त्याला रागसुद्धा यायचा. हे सगळं सहन करत जगताना त्याला बघून त्याचे बाबा मात्र आतून तुटतच होते. कारण त्याने बोलून दाखवले नाही तरी एक पोकळी त्याच्या आयुष्यात निर्माण झालेलीच होती. या सगळ्यांचं टेन्शन घेऊनच काही दिवसात त्याचे बाबा हार्ट अटॅकचं निमित्त होऊन सगळ्यांना सोडून निघून गेले होते. परंतु जाता जाता मात्र त्याच्या आईकडून आदित्यचं दुसरं लग्न कर असं वचन घेऊन गेले. वडील गेल्यानंतर तर आदित्य खूपच दुःखी झाला. पहिल्या लग्नाच्या आठवणीतून सावरता सावरता तोच बाबांचं हे असं अकाली जाणं त्याला खूप मनाला लागून गेलं. बाबाच्या निधनाला तो स्वतःला जबाबदार धरत होता. त्याने परत एकदा स्वतःला खोलीमध्ये कोंडून घेतलं. बिचारे आई आणि भाऊ त्याला समजावून थकले. आईसुद्धा नवऱ्याच्या जाण्याने कोलंबडलेलीच होती. पण 2 मुलांसाठी तिला खंबीर राहणं गरजेचं होतं. नाही म्हणायला त्याच्या माहेरच्या लोकांनी त्यांना खूप साथ दिली. आदित्यचे मामा, मावशी, त्यांची मुलं 8-10 दिवस तेथेच थांबून होते. आदित्य आता खोलीच्या बाहेर यायला लागला होता. परंतु कुणाशीही बोलत नव्हता. त्याची काम करायची तर इच्छाच मेली होती. माधवीबाई म्हणजे आदित्याच्या आईने आदित्याच्या मित्रांना फोन करून बोलावून घेतले व त्याला या वातावरणातून बाहेर काढण्यासाठी बाहेर 2 दिवस घेऊन जायला सांगितलं. आदित्य तर तयारच नव्हता. तू गेला नाहीस तर मी जेवणार नाही अशी त्यांनी अट घातली. तेव्हा तो कसाबसा तयार झाला. राधिका भेटलेला पैसा तिच्या नवीन मित्रांसोबत उडवण्यात व्यस्त होती. तिला आदित्याच्या आयुष्यात काय चाललं याचं काही घेणं देणं नव्हतं. 2 दिवसांनी आदित्य परत आला. तो आधीपेक्षा जरा फ्रेशच वाटत होता. आदित्य म्हणाला, मी लवकरच ऑफिस जॉईन करतोय असा भाऊ आणि आईला सांगितलं व त्या दोघांनी निश्वास सोडला. पण त्यांच्या आईला वेगळी चिंता डोक्यात घर करत होती. या म्हणजे आता आदित्य बऱ्यापैकी सावरलेलाच होता. पण त्याच्या बाबांना दिलेलं वचन कसं पूर्ण करायचं ते विचार करत होता. त्यासाठी आदित्यला कसं तयार करायचं? दुसऱ्या लग्नासाठी तर तो तयार होणे केवळ अशक्यच होतं. कारण आदित्य मुलगी, लग्न, संसार यापासून स्वतःला कोसो दूर ठेवत होता. ऑफिसमधला बराच महिला स्टॉप त्याने कमी केलेला होता. त्याला एकाएकी सगळ्याच मुली राधिकासारख्या वाटायला लागल्या होत्या. तो मुलीचा राग करायला लागला होता. इकडे आदित्य हळूहळू ऑफिसमध्ये रुळू लागला. तसे त्याच्या आदित्यची मावशी म्हणाली, तुझ्या आईचे सुद्धा वय झालेलं आहे. भाऊ लहान आहे. तू कामात व्यस्त असतो. घरची जबाबदारी घ्यायला कोणीतरी लागतं ना. आणि तूही असा एकटा किती दिवस राहणार आहे. त्यामुळं दुसऱ्या लग्नाचा विचार तू करायला असं मला तरी वाटतं. त्यासोबतच तुझ्या बाबांनी सुद्धा हीच इच्छा होती शेवटची असेही त्याला सांगितले. आदित्य म्हणाला, मावशी माझी तर मुळीच इच्छा नाही. मला परत त्या सगळ्यात पडायचं नाही आहे. परंतु मावशी म्हणाली, तुझं टेन्शन घेऊन घेऊन तुझे बाबा गेले. आता तुझी आईसुद्धा सतत तुझाच विचार करत असते.
तू लग्न केलंस तर तुमच्या आयुष्यात काहीतरी वेगळं घडेल. घर पूर्वीसारखं हसायला लागेल. परत वरच्या लग्नात तुझे लग्न झाले नसल्याने अडचणी निर्माण होऊ शकतात. या सर्व गोष्टी ऐकल्यानंतर आदित्य म्हणाला, ठीक आहे, मी विचार करतो. एवढेच बोलला. त्याचे इतक्या बोलण्याने सुद्धा घरच्यांना आनंद झाला. सगळ्यांच्या चेहऱ्यांवर थोडं का होईना हसू फुललं. मावशी, मामा सगळ्यांनी वधू संशोधन सुरू केलं. म्हणजे आदित्याचा होकार आला की परत त्याचा विचार बदलायच्या आत लगेच त्याचे लग्न लावून द्यायचे. परंतु आता मुली बघताना खूप काळजीपूर्वक विचार करू मुली शोधाव्या लागत होत्या. गरीब असली तरी चालेल, पण स्वभावाने चांगली माणसं जपणारी मुलगी हवी होती. कारण आधीचा अनुभव गाठीशीच होता. भेटूया पुढच्या भागात. हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.